अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार नुकताच कुवेतहून भारतात सुखरूपपणे परतलाय. यानंतर आज या मायलेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केलेत. या भेटीदरम्यान शिंदे यांनी आपण ही मदत केवळ कर्तव्य भावनेतून केली असल्याचं सांगितलं. तसंच मायदेशी सुरक्षितपणे परतलेल्या अभिनयची त्यांनी आपुलकीने विचारपूसही केली आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे सचिव तसंच शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार देखील उपस्थित होते. या भेटीत विशाखा सुभेदार यांनी शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे मनापासून आभार मानले. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीची अनुभूती ठाणेकरांना कसराळी तलाव येथे घेता आली आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं गेल्या 25 वर्षांपासून भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं जाते. यंदा या यात्रेचं हे 26वे वर्ष असून त्यानिमित्तानं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मागील वर्षी उपवन तलावावरील अहिल्यादेवी घाटावर हरिद्वाराच्या धर्तीवर गंगा महाआरती आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वाराणसी येथील पंडितांनी विविध विधी पार पाडले होते. यंदा ही परंपरा कायम ठेवत नाशिकच्या धर्तीवर गोदा आरतीचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी नाशिकमधील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात दाखल झाली. या सोहळ्यात मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनाच्या पारंपरिक विधींसह नदीची पूजा करण्यात आली. जलस्रोतांचं पावित्र्य जपण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला. नाशिकला जाऊन आरतीचा अनुभव घेता न आलेल्या अनेक नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. या भक्तिमय कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक राजेश मोरे, नारायण पवार, नगरसेविका माधुरी मेटांगे, काजल गुणीजन तसंच श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे सदस्यही उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे कसराळी तलाव परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं. रमजान महिन्यामुळे शहरातील बहुतेक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेषतः मुंब्रा कोसा परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 6 वर्षांपासून MSP केअर फाउंडेशन, ट्रॅफिक कंट्रोल कमिटी, रोजे फ्री पार्किंग आणि ट्रॅफिक कंट्रोल करण्यात येते. MSP केअर फाउंडेशनच्या संस्थापिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या तरुण नगरसेविका मर्जिया पठाण आणि ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक अशरफ उर्फ शानू पठाण यांनी पुढाकार घेत परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग असल्यानं रमजान काळात येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येत असतात. मुंबई, ठाणे, पनवेल, शिळफाटा, कल्याणफाटा, तळोजा आदी भागांमधूनही मोठ्या संख्येनं रहिवासी मुंब्रा बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी स्टेशन ते कौसा या सुमारे 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना 1.5 तासाहून अधिक वेळ लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका मर्जिया पठाण आणि विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी सुमारे 200 तरुणांची फौज उभी केली आहे. हे स्वयंसेवक दर 200 मीटर अंतरावर उभे राहून वाहतूक नियोजन करण्याचं काम करत आहेत. विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मर्जिया पठाण स्वतः देखील रात्रभर रस्त्यावर थांबून पोलीस यंत्रणेला मदत करत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे रमजान काळातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते. या उपक्रमाविषयी अधिक माहिती नगरसेविका मर्जिया पठाण आणि विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुरू आहे पण मुंब्र्यामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र दरवर्षी आपण स्वतः रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी दूर करत असता. काय सांगाल याबद्दल? MSP केअर फाउंडेशन मागच्या 6 वर्षापासून रमजानच्या महिन्यात स्वतःचे व्हॉलंटियर्स लावून मुंब्रा कौसाची ट्रॅफिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की रमजानच्या महिन्यात लोक बाहेरून पण खूप येतात मुंब्रामध्ये आणि आमच्या सर्वांचं एक हा संकल्प आहे की मुंब्राची आपल्याला इमेज अपलिफ्ट करायची आहे. मग बाहेरून पण लोक येत आहे मुंब्रामध्ये. खारघरकडून लोक येत आहे, पनवेल, राबोडी,
सगळीकडून लोक आता मुंब्रामध्ये यायला चालू केलंय खाऊगलीसाठी, शॉपिंगसाठी. मग आमची जबाबदारी आहे त्या लोकांना सर्व्ह करायला. अँड आय एम हॅपी टू सर्व्ह देम, कारण प्रशासनाकडे एवढे मॅनपॉवर नाही आहे. जेव्हा कधी आपण प्रशासनाला सांगते, रिक्वेस्ट करते, तर आपल्या सोबत कॉपरेट करत आहे, पण त्यांच्याकडे एवढा मॅनपॉवर नाही एवढी ट्रॅफिक हँडल करायला. मग त्यांच्यावर फक्त त्यांचं एक्सक्यूज ऐकून, त्यांचं कारण ऐकून आपण असंच बसू शकत नाही ना. आपल्या शहरात तर आपल्याला पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल, म्हणून आपण आपले स्वतःचे व्हॉलंटियर्स लावतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या HPV लसीबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून पालकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे अनेक मुली महत्त्वाच्या संरक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो. या कर्करोगाचं प्रमुख कारण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू आहे. मात्र योग्य वयात प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. HPV लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील अनेक देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर दिली जाते. आतापर्यंत या लसीचे गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या माहितीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावं. कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत आरोग्य केंद्र किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच योग्य माहिती घ्यावी, असंही डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी HPV लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. आता 14 वर्ष पूर्ण वयोगटातील मुलींना ही लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचं लसीकरण करून घ्यावं, असंही डॉक्टर पवार यांनी सांगितले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते योग्य वयात HPV लसीकरण केल्यास भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. ही लस सुरक्षित, प्रभावी आणि जगभर मान्यताप्राप्त असल्यानं नागरिकांवर अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्टेट लेवलचं HPV वॅक्सिनेशन लॉन्च करण्यात आलं आहे. तुम्हाला माहिती जर असेल तर HPV वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा जो वॅक्सिन आहे खूप महाग आहे. तो इझिली अवेलेबल नव्हता. बऱ्याच वर्षी आम्ही पेडियाट्रिशियनकडे जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे जातात डॉक्टर्स, तेव्हा ते इंजेक्शन घेतलं जातं. खूप महाग आहे, 10,000च्या वरती कॉस्ट आहे. तीच वॅक्सिन गव्हर्नमेंटनी फ्रीमध्ये अवेलेबल केली आहे. ती वॅक्सिन अत्यंत महत्त्वाची आहे.
आम्ही ज्यांचे 14 वर्षे कंप्लीट झाले, 15 वर्षाला काही दिवस 15 वर्ष 14 ते 15 वर्ष जे आहेत नाही त्यांना हे वॅक्सिन द्यायचं आहे मुलींना. त्यांना हे वॅक्सिनेशन फ्रीमध्ये सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. सर्वायकल कॅन्सर असतील किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओरल कॅन्सर हे जीवघेणे आजार आहे. त्याच्यापैकी सर्वायकल कॅन्सर हा समजू येत नाही, खूप डेंजरस आहे. जेव्हा कळतो त्या यंग मुली आणि बाया याच्यामुळे वाढतात आणि त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल तर HPV वॅक्सिन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि अतिशय महत्त्वाचा वॅक्सिन आहे. आपण लक्षात घ्या, आपण पोलिओसारखे किंवा देवीचा आजार वगैरे, धनुर्वादासारखे किंवा रेबीजसारखे आपण हे वॅक्सिनने आजार कंट्रोल केले आहे. तर जर सर्वायकल कॅन्सर कंट्रोल करायचं असेल तर वॅक्सिन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खूप कॉस्टली वॅक्सिन आहे. त्यामुळे हा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. एकंदरीत पाहतोय आपल्याकडे चांगलं काही काम सुरुवात झाली की त्याच्याबद्दल काहीतरी वावटं उठवलं जातं, खोटं काहीतरी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर टाकलं जातं आहे. वॅक्सिन डेंजरस आहे, हे आहे, ते आहे, बरेच खोटे व्हिडिओ चालू आहे. कृपया अफवावर विश्वास ठेवू नका. मी जिल्ह्याचा जिल्हा शल्यचिकित्सक आहे. जिल्ह्याची जबाबदारी आमची आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरात सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या बसगाड्यांमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना देण्यात येणारी तब्बल 4,63,00,000हून अधिक बस तिकीटं आणि पासेस जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येतो. TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 370 ते 380 बसगाड्या दररोज प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. शहरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता या बसगाड्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. ठाणे परिवहन उपक्रमातील बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणारी तब्बल 4,63,00,000हून अधिक बस तिकीटं आणि पासेस जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. परिवहन सेवेतील मुख्य तिकीट साठ्यात दीर्घकाळापासून पडून असलेली आणि वापरात नसलेली ही बस तिकीटं तसंच विविध प्रकारचे पास आहेत. त्यामुळे ते जाळून नष्ट करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलाय. परिवहन विभागाच्या माहितीनुसार भाडेवाढीनंतर जुन्या मूल्यांकनाची तिकीटं वापरात राहिली नाहीत. त्यामुळे वागळे आणि कळवा आगारातील मुख्य साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिकीटं पडून आहेत. ही तिकीटं भविष्यात वापरात येण्याची शक्यता नसल्यानं तसंच साठा विभागात जागेची अडचण निर्माण झाल्याने ते स्क्रॅप करून जाळून नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.